नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आजचा हा ब्लॉग आपला मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेचा व्हिडिओ आहे. नक्कीच तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि बऱ्याच दिवसानंतर आपला लाँग व्हिडिओ येतो, तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तर सकाळीच उठलेले होते, आज 6 वाजता उठलेले होते. मुलांचा टिफिन वगैरे करून दिला, पटापट आवरून घेतलं. कारण आदल्या दिवशी ना मला देवं वगैरे सगळे स्वच्छ करायचे होते, पण ते काही जमलं नव्हतं. तर आज सकाळीच मग गुरुवारच्या दिवशी म्हटलं चला आपले भांडे वगैरे देवाचे जे आहे ते सुद्धा क्लीन करून देवांना सुद्धा स्वच्छ असं करायचं होतं. त्यासाठीच इतर जी कामं होती ती पटापट करून घेतली. त्यानंतर निवांत असं देवपूजेला भरपूर असा वेळ हवा होता मला. तर देव वगैरे ते छान भैय्या पावडरने मी क्लीन करून घेतले होते. तसं बघितलं तर आज उशीरच झालेला होता मला. कारण सगळे एवढे देव वगैरे भांडे देवाचे क्लीन करण्याला याच्यामध्ये मिनिमम 1 तासभर तरी माझा गेला होता. देवघरसुद्धा क्लीन करायचं होतं. तसं तर पूजा वगैरे असेल तर अगोदरच मी भांडे वगैरे किंवा देव जे स्वच्छ करायचे असते ते करून घेत असते. पण मला काल ना वेळ मिळालेला नव्हता त्यामुळे राहून गेलेलं होतं. तर अशी घाई गडबड होते त्या दिवशी एखाद्या वेळेला आणि इथे छान देव वगैरे स्वच्छ करून घेतले. त्यानंतर मंगल कलशसुद्धा छान तयार करून घेतला. हा नेहमीचा माझा मंगल कलश आहे. त्याला हळदी, कुंकू लावून घेतलं. त्यानंतर त्या खालची जी प्लेट असते तांदूळाची तीसुद्धा छान सजवून घेतली. त्यामध्ये हळदी, कुंकू, थोड्याशा अक्षदा, फूल, एखादं नाणं, सुपारी असेल तर सुपारी टाकून तुम्ही मंगल कलश हा स्थापित करू शकता. तर माझा मंगल कलश हा 1 वर्ष झाले आणि तुम्ही पाहू शकता नारळसुद्धा किती सुंदर उगवून आलेला आहे. असं म्हणतात की नारळ जर उगवून आलं तर सुख समृद्धीचं प्रतीक असतं. तर नक्कीच मलासुद्धा असं वाटतं. तर सकाळी बघा पूजा अशी प्रसन्न झालेली होती आणि सकाळी मला फुलं वगैरे नव्हती मिळाली. त्यामुळे देवपूजा थोडीशी सुनी-सुनी वाटत होती. त्यानंतर संध्याकाळचे 4 वाजलेले होते. इथे थोडासा थकवासुद्धा आला होता. उपवास आहे, गुरुवार आहे आणि मी गुरुवारच्या दिवशी ना तिखट, खारट असं काहीच खात नसते. तर इथे थोडंसं मी चहा बनवते आहे. कारण चहा मला सगळ्यात जास्त आवडतो आणि थोडं फ्रेशसुद्धा वाटतं. बऱ्याच जणांना ना चहा वगैरे आवडत नाही कारण वजन वगैरे वाढतं. पण माझं असं काही होत नाही. मी कितीही चहा घेतला तरी माझं वजन वाढत नाही. तुम्हाला सुद्धा चहा खूप जास्त आवडत असेल तर नक्कीच मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता. इथे सगळी पूजेची जी पूर्वतयारी असते ती सुद्धा करून घेतली. सर्वात साधी सिंपल जर पूजा असेल ना तर ती मार्गशीर्ष गुरुवारचीच पूजा आहे. तर आज ना दत्त जयंती तसेच गुरुवार आणि अन्नपूर्णा जयंतीसुद्धा होती. तर अशा प्रकारे ना मी छान असे संध्याकाळच्या वेळेला दिवा वगैरे लावून घेतला. बराच उशीर झालेला होता. मुलं आल्याच्यानंतर माझं थोडंसं काम हे स्लो झालेलं होतं आणि उपवाससुद्धा होतं त्यामुळं थोडंसं हळूहळू चाललेलं होतं माझं काम. तर संध्याकाळी अशी प्रसन्न अशी संध्याकाळ झालेली होती. तर तुम्ही पाहू शकता साधी, सिंपल आणि सरळ अशी मार्गशीर्ष गुरुवारची जी मांडणी असते ती सुद्धा मी करून घेतलेली आहे. तुमच्यासोबत मांडणी जर शेअर केली तर बराच उशीर झाला असता, व्हिडिओसुद्धा मोठा झाला असता. तर बघा इथे ना मांडणी करून घेतली आणि जी माझ्याकडे महालक्ष्मीची पितळीची मूर्ती आहे त्याची पूजा केली आणि जो कलशसुद्धा मांडलेला होता त्याचीसुद्धा पूजा केली. तर नेक्स्ट टाईम तुम्हाला ना माझ्याकडे मुखवटासुद्धा आहे, जो कलशाला लावायचा ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. त्यानंतर बघा आपण ना यथासांगपणे महालक्ष्मी देवीची जी पूजा असते ते करून घ्यायची आणि इथे पोथीमध्ये जी महालक्ष्मी देवीची कथा आहे त्याचं सुद्धा वाचन करून नमस्कार करून घ्यायचा. तर एकीकडे मी त्या आरतीचं सुद्धा ताट काढलेलं होतं. तर इथे तूप आरती आहे माझ्याकडे, ती आरती करून घेतली. गणपती आणि महालक्ष्मी देवीची आरती इथे म्हणून घेतली. खरं तर मला पूजा वगैरे करायला खूप जास्त आवडतं आणि डेकोरेशनचं सुद्धा म्हणाल तर खूप जास्त आवडीचं आहे. पण ते माझ्या स्वतःच्या जीवावर जर असेल तर ते सुद्धा मी नक्कीच करेल. कारण नवऱ्याच्या जीवावर सगळ्याच गोष्टी कराव्याशा वाटत नाही. तर नक्कीच मला महालक्ष्मी देवी आई ही आशीर्वाद आणि बळसुद्धा देईल मेहनत करण्यासाठी आणि तुमचासुद्धा भरभरून सपोर्ट माझ्या मागे असेल तर अजूनच मी खूप सुंदर पद्धतीची पूजा तुमच्यासोबत नक्कीच पुढच्या वर्षीपर्यंत शेअर करेल. तर भरभरून सपोर्ट आणि तुमचे लाईक, आशीर्वाद असू द्या. तर बघा किती प्रसन्न असं वाटत होतं. साधं सिंपल का होईना, जिथे आपण मनापासून जर पूजा केली तर तिथे देवी आणि देवतांचा वास हा नक्कीच असतो. त्यानंतर बघा प्रसाद वगैरे बनवून घेते, स्वयंपाक करते. पटापट असा स्वयंपाक करायचा होता कारण मुलांनासुद्धा भूक लागलेली होती. तेवढ्यामध्ये लाईट गेली तर अर्धा पाऊण तास चालला गेला माझा त्याच्यामध्ये. तर बघा
इथे ना शिरा वगैरे करून घेतला मी मोबाईलच्या टॉर्चवरच. एकीकडे कणिक भिजवली. इथे वांग्याची मसाल्याची भाजीसुद्धा खूप टेस्टी बनवली होती आणि कुकरसुद्धा लावलेला होता. तर कधी काय होतं ना, लाईट तर कधी जात नसते, पण अचानक असं काही जर करायचं असेल, व्हिडिओ शूट म्हणा किंवा काही गडबड असेल, तर नक्कीच लाईट वगैरे जाते आणि असे ना अडचणी तर अनंत येत असतं आयुष्यामध्ये. तर त्याच्यातूनच आपण वाटचाल काढून पुढे जायचं असतं. तर इथे स्वयंपाक माझा रेडी झालेला आहे. एकीकडे चपात्या काढून लगेचच नैवेद्यसुद्धा काढून घेणार होते, कारण गरम-गरम चपात्या मुलांना द्यायच्या होत्या. दिवसभर मुलं शाळेमध्ये जातात तर थकून जातात, तर संध्याकाळच्या वेळेला तरी थोडंसं त्यांना गरम जेवायला दिलं तर ते पोटभर जेवणसुद्धा करत असतात. तर नैवेद्यासाठी ना इथे वरण-भात कुकर एकत्रच लावलेलं होतं. तुम्हाला माहिती आहे का, कुठल्याही उपवासाचं जे ताट असतं, आपण जे देवासमोर अर्पण करतो, जे देवाला नैवेद्य दाखवतो, ते ताट आपल्या मुलांना किंवा स्वतः किंवा आपल्या मिस्टरांना सुद्धा दिलं तरी चालतं. कारण गाईसाठी, कुत्र्यासाठी आपण वेगळा नैवेद्य करून त्यांना खायला घालू शकतो. हे जे अन्न असतं, जो प्रसाद असतो, तो प्रसाद स्वरूपात आपण खायचा असतो. तर तुम्ही पाहू शकता इथे मी वरण, भात, शिरा आणि मसाल्याची भाजी बनवली होती नैवेद्यामध्ये. आपल्याला ना जो जमेल तो नैवेद्य आपण अर्पण करू शकतो आणि देवाला मनाभावातून कुठला शिळा जरी जो नैवेद्य असतो तो जरी अर्पण केला, तरी देव हा मनातून जर आपण अर्पण केलं तर तो मनोभावे स्वीकार करत असतो. तर बघा माझं सगळं ताट इथे रेडी झालेलं आहे. देवाला सुद्धा मी नैवेद्य इथे अर्पण करून घेतला आणि तेच माझ्या मुलाला सुद्धा मी खायला देणार आहे. तर खूप प्रसन्न असं वाटलं आणि मला पूजा करायला ना सगळ्यात जास्त आवडतं. तर कसा वाटला आजचा तुम्हाला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लगेचच, कारण भरभरून तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे. तोपर्यंत बाय. जय गजानन.